नरेंद्र मोदी या माणसाचं तुम्ही समर्थन करा किंवा विरोध करा, पण 2005 मध्ये यांनी एक अशी कामगिरी केली होती की पर्यटनाच्या नकाशावर गुजरातला जागतिक पातळीवर स्थान मिळालं. कच्छ गुजरातमधला हा भूभाग तसा वाळवंटी प्रदेश. या कच्छमधलं जे रण आहे ते म्हणजे एक व्हाईट डेझर्ट, म्हणजे नजर जाईल तिथे तुम्हाला फक्त दिसेल पांढऱ्या मिठाचं वाळवंट. पावसाळ्यात हा भूभाग पाण्याखाली जातो आणि त्यानंतर हळूहळू पाणी आटत जातं, तसं शिल्लक राहतं ते फक्त मीठ. त्यामुळे साहजिकच इथे गवताची काडी सुद्धा उगवू शकत नाही याची कल्पना करता येते. उन्हाळ्यात रक्त आटवणारी गरमी, पाण्याची भीषण टंचाई, त्यामुळे इथलं लोकजीवन सोपं नसेल याचा तुम्हाला अंदाज बांधता येईल. मग इथलं लोकजीवन चालायचं कशावर? तर गाई गुरांचं, बकऱ्यांचं पालन करून व हस्तकलेवर. पण पर्यटन शून्य, त्यामुळे इथल्या हस्तकलेला तशी मोठी बाजारपेठ नव्हती. एकंदरीत इथला जनसमुदाय हा मागास आणि गरीब होता. पण पांढरं वाळवंट असलं तरी त्यात एक सौंदर्य होतं. जगात फारच कमी ठिकाणी असे व्हाईट डेझर्ट आहेत. जनजीवन गरीब असलं तरी इथली जनसंस्कृती श्रीमंत होती. या दृष्टिकोनाच्या भांडवलावर गुजरात सरकारने इथे 2005 साली 3 दिवसांच्या रण उत्सवाला सुरुवात केली आणि त्याला प्रतिसाद पण फार चांगला मिळाला आणि दरवर्षी हा प्रतिसाद वाढत गेला. मग 3 दिवसांचा उत्सव एका आठवड्याचा झाला, मग 15 दिवसाचा झाला आणि मग एका महिन्याचा झाला आणि आजच्या तारखेला हा उत्सव 3 ते 4 महिना चालतो. कच्छ नहीं देखा तो कुछ नहीं देखा या टॅगलाईनचा असा प्रसार केला गेला की आजच्या तारखेला इथे लाखो पर्यटक भेट देतात. कच्छ पाहतात, इथलं रण पाहतात, इथली संस्कृती पाहतात, इथली कला अनुभवतात, इथल्या हँडीक्राफ्टची शॉपिंग करतात, इथल्या पारंपरिक भोंग्यांमध्ये राहतात. इथल्या गव्हर्नमेंटने जे इनिशिएटिव्ह घेतलं त्यामुळे फक्त गुजरातच्या पर्यटनाला चालना मिळाली नाही, तर इथल्या स्थानिकांचा जीवनस्तर उंचावला. 2001 मध्ये इथे आलेल्या भूकंपानंतर कच्छची आर्थिक स्थिती ढासळली होती. ती मजबूत करायला यामुळे हातभार लागला. आमचा हेतू मोदींची वाहवा करणे नव्हे, तर हे सांगणे आहे की सरकारची मर्जी असेल तर कायच्या काय होऊ शकतं.